नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, CBSE मध्ये विविध पदांसाठीची भरती आलेली आहे की ज्याच्यामध्ये असिस्टंट सेक्रेटरी हे जे आहे त्यांच्या एकूण 8 पद भरली जाणार आहेत। त्याच्यानंतर असिस्टंट प्रोफेसर, असिस्टंट डायरेक्टर आहेत, त्यांची 12 पद भरली जाणार आहेत। असिस्टंट प्रोफेसर, असिस्टंट डायरेक्टर ट्रेनी जे आहेत त्यांची 8 पद भरली जाणार आहे। असिस्टंट प्रोफेसर, असिस्टंट डायरेक्टर स्किल एज्युकेशन आहे त्यांची 7 पद आहेत। त्याच्यानंतर अकाउंट ऑफिसर जे आहेत त्यांची 2 पद भरली जाणार आहे। सुप्रिडंट जे आहेत त्यांची 27 पद भरली जाणार आहेत। ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर जे आहेत त्यांची 9 पद भरली जाणार आहे। ज्युनियर अकाउंटंट जे आहेत त्यांची 16 पद भरली जाणार आहे आणि ज्युनियर असिस्टंट पे लेवल 2 त्यांची 35 पद भरली जाणार आहे। तर मित्रांनो बघा, ग्रुप ए, बी आणि सी या तिन्ही कॅटेगरीची सेंट्रल बोर्ड म्हणजे CBSE मार्फत भरती आलेली आहे। 2/12/2025 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे। ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज चॅनलला आपल्या लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर मित्रांनो बघा, ही जी भरती आहे या भरतीसाठीचं इथं तुम्हाला पोस्ट दिलेले आहेत। जे कास्ट कॅटेगरी किंवा जे PWBD कॅटेगरीमधून येतात त्यांच्यासाठीचे इथं काही सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता। आणि ऑनलाइन ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाइन ॲप्लिकेशन 2/12/2025 पासून ते 22/12/2025 पर्यंत आपल्याला मित्रांनो ऑनलाइन ॲप्लिकेशन करायचे आहेत। या ठिकाणी फक्त ऑनलाइन ॲप्लिकेशनच स्वीकारले जाणार आहेत, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर रिझर्व कॅटेगरीसाठीच्या काही सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत, ती माहिती तुम्ही पाहू शकता। EWS कॅटेगरीसाठीच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत ते देखील तुम्ही इथं पाहू शकता। मित्रांनो ह्या खूप सगळ्या सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत। एज मध्ये रिलॅक्सेशन कशा पद्धतीने असणार आहे बघा, इथं जे कास्ट कॅटेगरी आहे आणि त्यांना एज रिलॅक्सेशन या तक्त्यामध्ये दिलेलं आहे। जे गव्हर्नमेंटचा नियम आहे त्या गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे इथं तुम्हाला एज मध्ये रिलॅक्सेशन देखील देण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता इथं आपल्याला पोस्ट वाईज क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते इथं देण्यात आलेलं आहे। असिस्टंट सेक्रेटरीसाठी तुमची बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे। एज लिमिट तुम्हाला 35 वर्षापर्यंत असणार आहे आणि तुम्हाला तिथं स्टेज ऑफ रिक्रुटमेंट तुमची जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ती सगळ्यांसाठी सेम आहे। सिलेक्शनची प्रोसेस मित्रांनो जवळपास MCQ बेस्ड तुमची प्रिलिमिनरी स्क्रीनिंग एक्झाम होणार आहे। त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह टाइप OMR आणि डिस्क्रिप्टिव्ह टाइप रिटर्न मेन एक्झामिनेशन होणार आहे आणि इंटरव्ह्यू होणार आहे। इथं मित्रांनो काही पोस्टसाठी इंटरव्ह्यू नाही, परंतु बऱ्याच सगळ्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू इथं देण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर असिस्टंट प्रोफेसर, असिस्टंट डायरेक्टर अकॅडमिक ट्रेनिंग स्किल एज्युकेशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमची असणं आवश्यक आहे आणि 55% मार्क तुम्हाला असणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघा, BEd MAd किंवा इक्विव्हॅलेंट तुमची जी डिग्री आहे तिथं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर एज लिमिट तुम्हाला इथं 30 वर्षाचा असणार आहे। सेम इथं तुमची सिलेक्शन प्रोसेस वरच्याच पोस्टप्रमाणे असणार आहे। अकाउंट ऑफिसर तुमची बॅचलर डिग्री आवश्यक आहे, त्याचबरोबर तुम्हाला इकॉनॉमिक, कॉमर्स, अकाउंटंट, फायनान्स, बिझनेस स्टडीज किंवा कॉस्ट अकाउंटिंग याच्यातील एक सब्जेक्ट असणं आवश्यक आहे। MBA फायनान्स किंवा CA असेल ICWAचं तर तुम्ही देखील तिथं फॉर्म भरू शकता। इथं एज लिमिट तुम्हाला 35 पर्यंत देण्यात आलेलं आहे। सिलेक्शन प्रोसेस सेमच आहे याची देखील। सुप्रिडंटसाठी तुमची बॅचलर डिग्री आवश्यक आहे आणि तुम्हाला कॉम्प्युटरचा स्किल असणं देखील आवश्यक आहे। याच्यासाठीचं एज मर्यादा 30 वर्षाची देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं MCQ ऑब्जेक्टिव्ह टाइप जे डिस्क्रिप्टिव्ह रिटर्न एक्झाम आहे, इथं तुमची टायपिंगची टेस्ट होणार आहे की ज्याच्यामध्ये 35 वर्ड पर मिनिट इंग्लिश, 30 वर्ड पर मिनिट हिंदी याची तुमची कॉम्प्युटरची टेस्ट होणार आहे, टायपिंग टेस्ट होणार आहे, इथं लक्षात घ्या। आणि त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, त्याच्यामध्ये तुम्हाला मास्टर डिग्री आवश्यक आहे। मित्रांनो तुमची मास्टर डिग्री असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता। एज लिमिट 30 वर्ष देण्यात आलेलं आहे आणि इथं तुम्हाला फक्त MCQ
आणि त्याच्यानंतर OMR बेस्ड डिस्क्रिप्टिव्ह टाईप रिटर्न मेन एक्झाम असणार आहे, इथं इंटरव्ह्यू नसणार आहे. त्याच्यानंतर ज्युनियर अकाउंटंट, त्याच्यामध्ये तुम्हाला 12वी पास असणं आवश्यक आहे आणि तिथं बघा तुम्हाला कॉमर्स असणं आवश्यक आहे. अकाउंटन्सी, बिझनेस स्टडीज, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, एंटरप्रिनरशिप, फायनान्स, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, टॅक्सेशन, कॉस्ट अकाउंटिंग याच्यातील कोणता तरी एक सब्जेक्ट असणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला इथं टायपिंग स्पीड आहे ते 35 वर्ड पर मिनिट इंग्लिश आणि 30 वर्ड पर मिनिट हिंदीचा असणं आवश्यक आहे. एज लिमिट तुम्हाला 27 वर्ष देण्यात आलेलं आहे. इथं तुम्हाला इंटरव्ह्यू नसणार आहे, परंतु इथं टायपिंगची टेस्ट तुमची घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर ज्युनियर असिस्टंट 12वी पास तुमचं आवश्यक आहे आणि या पोस्टसाठी देखील तुम्हाला टायपिंग असणं आवश्यक आहे. हिंदी आणि इंग्लिशचं एज लिमिट 27 वर्ष असणार आहे. इथं तुमची इंटरव्ह्यू नसणार आहे, पण टायपिंगची टेस्ट तुमची इथं घेतली जाणार आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे आपल्याला की ते एक्झाम फी किती असणार आहे. फॉर SC, ST, PWBD, एक्स सर्व्हिसमन वुमन यांच्यासाठी 250 रुपये एवढी प्रोसेसिंग फी असणार आहे. आणि OBC, EWS, अनरिझर्व्ड ज्या कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी 1750 रुपये ही परीक्षा फी असणार आहे. आलं का लक्षात? ग्रुप बी आणि सी साठी 1050 आहे, ग्रुप ए साठी 1750 रुपये एवढी परीक्षा फी असणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही परीक्षा फी देखील ऑनलाईन पद्धतीनंच भरायची आहे. अशा पद्धतीनं बघा इथं तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारणार आहेत त्याचे फॉर्मॅट देखील दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. ही जी PDF आहे ती खूप मोठी PDF आहे मित्रांनो, जवळपास 42 पेजची ही PDF आहे. त्यामुळे हे जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस मी तुम्हाला इथं वाचून दाखवणार नाही. ही PDF आहे, त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही ती PDF पाहू शकता. आणि मित्रांनो बघा, चांगली संधी CBSE मार्फत या ठिकाणी आलेली आहे. तर निश्चितच तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचे आहे आणि या भरतीच्या तयारीसाठी चालू घडामोडी असतील किंवा जनरल नॉलेज असेल याची आपली लेक्चर सिरीज सुरू असते. त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.